नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपल्या स्क्रीनवरती शाहनवाज मुजावर हे ढाक्यातनं लाईव्ह आहेत. ते मूळचे इचलकरंजीचे आहेत. त्यांनी टेक्सटाईल इंजिनिअरिंग केलेलं आहे. 2017 सालापासून ते ढाक्यामध्ये आहेत. पूर्वी ते कापड उद्योगामध्ये, कारण मी जेव्हा बांगलादेश आणि ढाक्याला गेलो होतो त्यांच्या स्वातंत्र्याची 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, तर मला बांगलादेशमधल्या सामाजिक सुधारणा आणि आर्थिक सुधारणा याबद्दल कमालीचं आश्चर्य वाटलं होतं. विशेषतः ढाक्यातल्या अनेक कंपन्यांमध्ये मी अगदी 90% महिला काम करताना बघितल्या. तिथला सोशल इंडेक्स हा काही गोष्टींमध्ये भारतापेक्षा अधिकचा आहे. आणि आज जेव्हा तिथल्या पंतप्रधान ह्या शेख हसीना आज भारतामध्ये आणि व्हाया भारतातनं त्या लंडनला गेल्या, तेव्हा मला तिथली सगळी परिस्थिती काय आहे ह्याबद्दलचं आकलन मराठी भाषेमध्ये शाहनवाज करून देतील अशी खात्री होती आणि मी त्यांच्याशी संपर्क साधला. सो थँक्यू सो मच शाहनवाज. नमस्कार राहुल दादा. थँक्यू. सो आज दिवसभर तुम्ही ढाक्यात काय पाहिलं? बेसिकली मी ढाक्यामध्ये उत्तरामध्ये राहतोय. हा न्यू टाउन एरिया आहे ढाकाचा. तर सकाळी 9 वाजल्यापासूनच लोकांची गर्दी व्हायला चालू झालेली. शहीद मिनार इथं 2 वाजता जमायचं होतं सगळ्या लोकांना, जिथं कारण स्टुडंट प्रोटेस्टर जे आहेत त्यांनी घोषणा दिलेली की 2 वाजता आपल्याला सगळ्यांना तिथं जमायचं आहे. ते मुक्तियोद्धाचं कोटा रद्द करावं गव्हर्नमेंट नोकरीमध्ये म्हणून चालू झालेलं प्रोटेस्ट शेवटी आज ते गो बॅक हसीना मध्ये कन्वर्ट झालं आणि शेख हसीनाला पायउतार करावा लागला आपल्या पदाचा. तर बेसिकली सकाळी 9-10 वाजल्यापासून लोक जमायला चालू झालेली. मी घरातून काही कामासाठी माझे क्लायंट येणार होते म्हणून एका हॉटेलमध्ये, 3 स्टार हॉटेलमध्ये गेलेलो त्यांच्याशी भेटायला. तर जवळपास 2-3 तास मी तिथंच होतो आणि मी मेन रोडवर हॉटेल असल्यामुळे मी जमाव बघत होतो की टाइम टू टाइम जमाव वाढतच आहे. असं म्हणलं जातं की आज जवळपास 20 लाख लोक जमा झालेली रस्त्यावर. तर दुपारी 2 वाजता घोषणा करायची होती आर्मी चीफला की काय निर्णय घेतलेला आहे त्यांनी विथ ऑल द पॉलिटिकल पार्टीज. त्यांची मीटिंग होती, त्यांना काय निर्णय घ्यायचा ते त्यांनी सांगणार होते 2 वाजता. 2 वाजताचं अनाउन्समेंट ते होता 3:30 वाजले, 3:15-3:30. तर 3:30ला आर्मी चीफने अनाऊन्स केलं की शेख हसीना ऑलरेडी देश सोडून गेलेले आहेत पदत्याग करून आणि आर्मी टेक ओव्हर करत आहे फॉर फ्यू डेज. आणि त्यांनी आता पर्यायी गव्हर्नमेंट बनवतील सर्वपक्षीय लोकांना घेऊन. तर ज्यावेळी ही न्यूज बाहेर आली तर जी लोक शहीद मिनारकडे जात होती प्रोटेस्ट करण्यासाठी, त्यांनी ते कन्वर्ट झालं सेलिब्रेशन मध्ये लोकांचं की आता आपल्याला जवळपास त्यांचा असं उत्साह होता की आपल्याला दुसरं इंडिपेंडेंट मिळालंय. कारण भरपूर आक्रोश होता शेख हसीनांबद्दल. वाढती महागाई, एकाधिकारशा असं त्यांचं नेतृत्व आहे असं लोकांना वाटत होतं त्यासाठी. तर दुपारी ज्यावेळी हे असं होत होतं जवळपास 4-4:15च्या सुमारास पोलिसांच्या युनिफॉर्म मध्ये काही लोक आलीत आणि त्यांनी गोळीबार चालू केला. ज्यात असं म्हणतात की त्यात काही लोक जखमी झालेत आणि काही लोकांची डेथ पण झालेली आहे. तो गोळीबार जवळपास मी डोळ्यांनी पाहिलाय स्वतःच्या. अंधाधुंद गोळीबार चालत होता पोलिसांच्या वेशातल्या लोकांकडून आणि जवळपास 1.5 तास चालू होतं ते. अरे बापरे. हो, 1.5 तास जवळपास. त्यानंतर मग जी गर्दी पांगवलेली त्या गोळीबारनं ती परत नाही. थांबा 1 मिनिट. तो जो गोळीबार तुम्ही बघितला तर महाराष्ट्रातले प्रेक्षक तुम्हाला खूप बारकाईनं ऐकणार आहेत. तो गोळीबार कसा सुरू झाला, तुम्ही कुठून बघितला, किती लोक तुम्हाला मरत असताना दिसले किंवा जखमी होताना? जखमी किंवा मरत असताना मी बघितली, मी फक्त ऐकलं बाहेरून, कारण मी हॉटेलमध्ये. हा बोला. तुमचा ऑडिओ म्यूट झालाय. आता येतोय? आता बोला. मी जवळपास 100-150 मीटरवर होतो हॉटेलच्या रूम मध्ये, एका कॅफेमध्ये. तिथून खिडकीतून बघत होतो की गोळीबार चालू आहे. जवळपास मी पण तिथं हॉटेलमध्ये अडकून राहिलो जवळपास 1.25 तास. आणि ज्यावेळी गोळीबार थांबला थोडा बहुत, ज्यावेळी लोक जमाव परत यायला लागला त्या गोळीबारांच्याकडे,
मग त्यातून मी त्या जमावाचा आधार घेऊन परत घरी आलो. ओके. आणि मग घरी परत जात असताना तुम्ही काय पाहिलं रस्त्याच्या आजूबाजूला? कारण बरीच घरं जळताना ती दिसली आहेत. जी लोक पंतप्रधानांच्या निवासस्थानी लोक गेले, ते तिथं बिर्याणी खातायत, शेख हसीनांच्या बेडवरती ते हो नासधूस ते करतायत किंवा शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची सुद्धा नुकसान करण्याचे प्रयत्न झाले. तर हे सगळे यापैकी काय काय तुम्ही पाहिलं? मी हे डोळ्यानं नाही पाहिलं माझ्या, मी पण न्यूज मध्येच बघितलंय. कारण मी तिथं हॉटेलमध्ये अडकून होतो जवळपास 1.5 तास, आणि बरोबर. मी नेव्हर बिफोर गोळीबार बघितलाय. अंदाजून चालू होतं. इव्हन एक गोळी आमच्या हॉटेलच्या काचेच्या दरवाजाला लागून तो पण फुटला माझ्या समोरच. ओके. आणि मग रस्त्याने परत येत असताना टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती, व्हॉट्सअप मेसेजेस वरती तुम्ही काय बघत आहात? रस्त्यावरून परत होताना जी गर्दी पांगलेली ती परत म्हणजे त्याच जोशानं परत त्या जिथं गोळीबार चालू होता त्याच जोशानं त्या गोळीबाराच्या ठिकाणी येऊन जमलेले. त्यावेळी मग ते गोळीबार करणारे लोक थोडे थांबलेत. पण नंतर मी ऐकत होतो, जवळपास माझ्या घरापासून ते हॉटेल 5-7 मिनिटाच्या अंतरावर आहे, वॉकिंग. तर मी घरी पोहोचून पण मी ते गोळीबार ऐकतच होतो, अजून चालूच होता. मग त्यानंतर काय झालं एवढं मला त्याचा अंदाज नाहीये. आणि पण व्हॉट्सअपवरती जे व्हिडिओज शेअर केले जातात ते काय सांगतायत? मी बघितलं की लोक एअरपोर्टमध्ये घुसतायत. एअरपोर्टमध्ये एक फोटो आहे शेख मुजीबुर रहमानचा मोठा, ते लोक तोडत आहेत. व्हॉट्सअपवर मी जे बघितलं, आणि अशी माहिती मिळाली की 6 तासासाठी आता एअरपोर्ट पूर्णपणे क्लोज केलेला आहे, सगळ्या फ्लाईट होल्ड केलेल्या आहेत. राईट. ज्या आरक्षणाबद्दल आपल्याला मुजावर यांनी माहिती दिली, तर शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य. त्यांनी पूर्व आणि पश्चिम बंगाल मधला जो संघर्ष, पूर्व आणि पाकिस्तानाचा जो संघर्ष आहे, त्या संघर्षामध्ये भारतीय सैनिकांच्या मदतीनं पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना धुळीला मिळवलं आणि मुक्ती वाहिनीच्या माध्यमातून त्यांनी सत्ता काबीज केली आणि ते राष्ट्राध्यक्ष बनले. तो एक मोठा संघर्ष आहे. त्याच्यामध्ये भारताची भूमिका, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रयत्न करून बांगलादेशला केलेली मदत. बरं, बांगलादेशबद्दल असं आहे की एक धर्म हा असून सुद्धा पूर्व आणि पश्चिम बांगलादेशमध्ये पाकिस्तान तत्कालीन त्याच्यात जे झालं, तर एक धर्म तुम्हाला बांधून ठेवू शकत नाही हे निश्चित झालं. एक भाषा नाहीये आणि आपण पठाणी आहोत, पठाणी मूळचे आहोत अशा भावनेतनं इकडच्या इस्लामाबादच्या मंडळींनी ढाक्यातल्या मंडळीवरती जे अत्याचार केले, त्यातनं ज्या अत्यंत विदारक अशा कहाण्या मी बांगलादेशमध्ये जाऊन रिपोर्ट केल्या होत्या. तिथे महिलांवरती अत्याचार झाले. त्या अत्याचाराच्या अनेक स्केचेस आजही तुम्हाला बांगलादेशमधल्या स्पेशल जे वस्तू संग्रहालय बनवतात तिथे तुम्हाला दिसतील. ब्लड टेलिग्राम नावाचं जे US अँबॅसेडरनी केलेलं त्यावेळेचं कम्युनिकेशन आहे, ते कम्युनिकेशन सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि त्या कम्युनिकेशनच्या नंतर आपल्याला दिसतं की एक धर्मीय असून सुद्धा दुसऱ्या भागातल्या मंडळीवरती कसा अत्याचार केला. तो जो विशिष्ट असा कालखंड आहे, त्या कालखंडातल्या स्वातंत्र्य लढ्यात जे ते म्हणतात, त्या स्वातंत्र्य लढ्यातल्या मंडळींना नोकरीमध्ये आणि इतर गोष्टीमध्ये आरक्षण द्यावं अशी भूमिका ह्या सरकारनं घेतली. सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला आधी मान्यता दिली होती. त्यानंतर मग ढाक्यातल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं. त्या ढाक्यातल्या युनिव्हर्सिटीमध्ये पण मी गेलोय. फॉर माय सरप्राईज की ढाक्यातल्या विद्यापीठामध्ये बरेच भारतीय विद्यार्थी मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी सुद्धा येतात. सो आधी जरा शाहनवाज ही थोडीशी पार्श्वभूमी मी सांगितली. तुम्ही हे जे विद्यार्थ्यांचं आंदोलन बघत आहात ते कसं सुरू झालं, कसं इंटेन्सिफाय झालं आपण म्हणतो, आणि काय काय घटना घडत गेल्या ह्या आरक्षणाच्या निमित्ताने? बेसिकली ज्यावेळी कोर्टानं निर्णय रद्द केला की म्हणजे आधी शेख हसीना गव्हर्नमेंटनंच मंजुरी दिली की हे रद्द करायला पाहिजे. नंतर कोर्टमधून असं आलं की नाही, हे रद्द करता येणार नाही, आहे तसं राहणार. ऍक्च्युली मेन मुद्दा होता की मुक्तियोद्धांच्या मुलींपर्यंत ठीक होतं, पण त्यांच्या नातूंना का द्यावं, हा मुद्दा होता. तर हे हाताळता आलं नाही. शेख हसीना त्यांची जीभ घसरली असं म्हणता येईल बोलताना, की त्यांनी जी लोक प्रोटेस्ट करतात त्यांना रजाकार म्हणले त्यांनी त्यावेळी. त्यांची जीभ घसरली आणि मग ते एक पॉइंट धरून, जेव्हा बेसिकली लोकांचा आक्रोश होता खूप दिवसापासूनच, वाढती महागाई किंवा एकाधिकारशाह म्हणा अशा गोष्टीमुळं, तर ते फक्त एक मुद्दा भेटला लोकांना जे इंटेन्सिफाय केला. मग त्यांना मला वाटतं बाकीच्या लोकांनी पण हवा दिली, पॉलिटिकल लोकांनी, आणि हे
पण यावेळी स्टुडंट पॉवर दिसली. आधी होतं मी बघत आले मागच्या 6 वर्ष कुठलं पण आंदोलन आलं की 1 दिवस टिकायचं, 2 दिवस टिकायचं आणि त्यानंतर ते विथ कन्क्लुजन और विदाउट कन्क्लुजन म्हणजे त्याचं ते बंद होऊन जायचं. पण हे जे झालंय यांनी स्टुडंट पॉवर दाखवली गव्हर्नमेंटला, या देशाला. जसं आपलं लोकपाल बिल वेळी झालेलं सेम इंटेन्सिटी या आंदोलनाची होती. तर गव्हर्नमेंटला इनिशियली हे मला वाटतं हाताळता आलं नाही, त्यामुळे एवढे हवा दिली गेली ह्याला. जर इनिशियल डेज मध्ये व्यवस्थित हाताळलं गेलं असतं तर आता ते गो बॅक हसीनापर्यंत गेलं नसतं. पण मधल्या काळामध्ये शहानवाज, ज्या बांगलादेशमध्ये मूलतत्ववादी घटकांना फारसा वाव मिळालेला नव्हता, 4-5 वर्षापूर्वी ढाक्याच्या स्ट्रीटवरती एक हत्या झाली, ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण चर्चेत आली. मध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अमेरिकेला शेख हसीना नको होते असं म्हटलं गेलं होतं, परंतु तरी सुद्धा त्या निवडून आल्या, बहुमतात 98% वगैरे मतं घेऊन निवडून आल्या. सो मूलतत्ववादी जे घटक आहेत, इस्लामिस्ट आपण ज्याला म्हणतो, इस्लामिक नव्हे इस्लामिस्ट, तर इस्लामिस्ट घटकांचा याच्यामध्ये काही इन्फ्लुएन्स होता का? मी तेवढा राजकीय जाणकार नाही, पण मला वाटतं की ह्यावेळी स्टुडंट पॉवर असल्यामुळे त्यांना बळ मिळालं. कारण ह्या आंदोलनात तुम्ही बघितलं तर स्टुडंट सोडून त्यांचे पालक, परत आणखी काही लोक पण यात मिसळत गेली. त्यामुळे ना बाकीच्या लोकांना पण बळ मिळाला, ज्यांना विरोध करायचा होता शेख हसीनाचा, त्यांना पण बळ मिळाला या गोष्टीमुळे. मग ते इस्लामिस्ट असू शकतील किंवा आणि अपोजिशन असू शकेल, ते मला त्याची काही जास्त माहिती नाही, पण असू शकते असं. राईट. तुम्हाला आपल्या परिचयाचा असलेला शब्द म्हणजे रजाकार. मोहम्मद कासिम रजवी, जे मूळचे लातूरचे होते आणि ते हैदराबाद संस्थानमध्ये नंतर तर सेनापती झाले आणि त्यांनी रजाकार नावाची एक संघटना स्थापन केली, ज्या संघटनेच्या अन्वित अत्याचाराच्या कहाण्या आजही आपण ऐकतो. नंतर भारतीय सैनिकांनी कारवाई केली, ऑपरेशन पोलो, आणि त्यातनं मग हैदराबाद मुक्ती संग्राम 1948 साली झाला. पण रजाकारचा कॉन्सेप्ट थोडासा वेगळा आहे. सो शाहनवाज, रजाकार ह्या, तुमचा आवाज म्यूट झालाय, रजाकार ह्या शब्दाबद्दल विद्यार्थ्यांना आक्षेप का आला? तुमचा रजाकार ह्या नावाबद्दल विद्यार्थ्यांना आक्षेप का आला? इथं रजाकार म्हणजे ती लोक ज्यांनी ज्यांची मुक्ती युद्ध चालू होतं, त्यावेळी ज्या लोकांनी पाकिस्तानला सपोर्ट केला, ती लोक म्हणजे रजाकार. मग तुम्हाला जर तुम्ही आपल्या देशात आपल्याला जर कोण देशद्रोही म्हणत असतील, रजाकार म्हणजे देशद्रोही, तर साहजिक आहे की लोकांचा आक्रोश वाढणार तुमच्याबद्दल. त्यामुळे राग आला ह्या सगळ्यांना. हो. तो रजाकार एक शब्द वापरला, त्यांची जीभ घसरली, तिथूनच याला आग मिळाली. त्यांनी जर सुरुवातीला हँडल केलं असतं तर हे दिवस बघायला लागत नसतं. त्यांचा ॲरोगन्स दिसला त्यांच्या या भाषणात. त्यांनी जे 2 ओळीचं वाक्य बोललं त्यात ॲरोगन्स दिसला आणि लोकांची जी एक अँगर होता बाकी सगळ्या गोष्टी घेऊन. कारण मी बघतोय मागच्या 6 वर्षात जवळपास 3 पट दाम वाढलेत गोष्टींचे, महागाई मागल्या 6 वर्षात. मी आलेलो त्यावेळी 80% पर केजी सोयाबीन तेल होतं, जे ते जवळपास आता 210 पर्यंत गेलेलं, आता परत 270 280 पर्यंत, 170 180 पर्यंत आले परत. तर 3 पट 2.5 पट महागाई वाढली. गरीब पट्ट्याकडे दुर्लक्ष आहे, अमीर होत चालले, जसं आपल्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये प्रॉब्लेम आहे सगळ्या तसंच. तर हा जे आक्रोश आहे, आता तुम्ही जर रोडवर बघितला तर लोअर मिडल क्लास आणि पुअर हे 2 तक्ते रोडवर उतरलेत जर तुम्ही बघितला तर. पण असं आहे की आता ते पेट्रोल काय भाव आहे बाय द वे? पेट्रोल एक काळ होता जेव्हा भारतात 100 गाठली, त्यावेळी इथं फक्त 70% होतं, म्हणजे जवळपास 60-62 रुपये होतं. पण महागाई म्हणजे इन्फ्लेशन कंट्रोल करायचं कारण देऊन गव्हर्नमेंटनं एका रात्रीतनं 60 ते 70% वाढवलं आणि आता 136% आहे पेट्रोल, म्हणजे जवळपास इंडियाशी तुलना करताय. 1% म्हणजे भारतीय रुपये किती? भारतीय रुपये 72 पैसे. राईट. तो मी जेव्हा जेव्हा ढाक्यात आलो तेव्हा तिथली एकूणच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मला फार चिंतेचा विषय वाटला होता. ढाका हे असं शहर आहे की जिथे तुम्हाला माणसानी चालवणाऱ्या रिक्षा, ज्या अलीकडे पण आपल्या कोलकात्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसत होत्या, त्या रिक्षातनं मी फिरलो. इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स फॉर मी. एक नॉस्टॅल्जिया असतो लहानपणीचा म्हणून. पण तरी तिथे मेट्रोची कामं बऱ्यापैकी सुरू होती. अमेरिकेच्या मदतीनं
आणि अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेचा जो एक प्रोटेस्टनिस्ट भाग होता तो हळूहळू कमी होत गेला. चायनीज इन्व्हेस्टमेंट खूप वाढली, विशेषतः कापड उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चायनीज इंडस्ट्री आली. शेख हसीनाबद्दल असं होतं की शेख हसीना ह्या प्रोग्रेसिव्ह आहेत, पुरोगामी विचाराच्या आहेत, त्या मॉडरेट विचार करतात, त्या मूलतत्ववाद्यांना जवळ करत नाहीत, भारताबरोबर त्यांचे फार सौख्याचे संबंध आहेत, त्यांचा कुठलाही राजकीय वारस नाहीये, त्यांचे चिरंजीव US मध्ये होते, मी जेवढं रिकॉल करतो तेवढं. आणि ते राजकीय वारस नसल्यामुळं आणि त्या मुलाला राजकारणात फारसा रस नसल्यामुळं शेख हसीना यांची लोकप्रियता अजूनही टिकून आहे असं म्हटलं जातं. तो विशेषतः त्यांनी महिला आणि मुलींना ज्या पद्धतीने स्वातंत्र्याचा अनुभव दिला, आज मला सिक्युरिटी गार्ड म्हणून ते उद्योगामध्ये सगळीकडे महिला मुली दिसल्या. असं असून सुद्धा आज जो प्रकार घडला त्या प्रकाराला बांगलादेशमधल्या किती टक्के लोकांचा पाठिंबा आहे, मुलींचा, महिलांचा, पुरुषांचा, कोण लोक आहेत की जे शेख हसीनांना विरोध करतायत? आज तुम्ही रस्त्यावर बघितला तर जवळपास 30% मुली आणि 70% मुलं असा म्हणजे गर्दी जर तुम्ही बघितला तर अशी हे होतं. तुम्हाला सांगायचं म्हणजे लोक निवडणूक इथं एक्सपेक्ट करत होते की फेअर इलेक्शन होईल, पण इथं तुम्हाला सगळ्यात जसं पूर्ण जगाला माहिती आहे, लोकांना असं वाटतं की इथं इलेक्शन फेअर झालेलं नाही. इथल्या मूळच्या लोकांना पण तेच वाटतं आणि इंटरनॅशनली पण अशीच छवी आहे बांगलादेशची किंवा शेख हसीनाची की विदाउट फेअर इलेक्शन ते आल्या. त्या आक्रोशामुळेच सगळं प्रॉब्लेम झाली. वाढती महागाई त्यांना लोअर मिडल क्लास आणि पुअर लोकांना म्हणजे हे बॅलन्स ठेवता आला नाही, त्यामुळे हे आता मला वाटतं त्यांना बघायला. महिलांमध्ये त्यांची लोकप्रियता घटली आहे महागाई एवढ्या एका कारणामुळे असं वाटतं तुम्हाला? मला नाही वाटत. मला ह्या आठवड्यापूर्वी पण असं नाही वाटत होतं की लोकप्रियता घटली असेल, पण स्टुडंट पॉवर ही स्टुडंट पॉवर असते. आपण लोकपाल बिल वेळी पण बघितलंय, ज्यावेळी स्टुडंट रस्त्यावर उतरले त्यावेळी जाऊन सरकारच्या विरोधात आक्रोश वाढून हे झालं. इव्हन दो काँग्रेसची त्यावेळी खूपच पॉवर होती 2014च्या आधी, तरी पण तर तेच एक म्हणजे एक मोमेंटम आला आणि त्यात ते निघून गेले, असं झालं. राईट. शेख मुजीबुर रहमान जे स्वातंत्र्य योद्धे होते, त्यांची नंतर त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यासह निर्घृण हत्या करण्यात आली. केवळ शेख हसीना आणि त्यांची बहीण ज्या बाहेर होत्या त्या वाचल्या. त्यांचं एक सुंदर असं स्मारक ढाक्यामध्ये आहे. त्यांच्या घरातल्या तिथे तो रक्तरंजित इतिहास घडला ते सगळं जतन करून ठेवलं. रक्ताने डागलेले त्यांचे कपडे तिथे आहेत. ते ज्या खोलीमध्ये बसलेले होते तिथे जिथे गोळीबार झाला आणि त्यांना मृत्यू आला, ती सगळी जागा जतन करून ठेवलेली आहे. एक त्यांच्याविषयीची आत्मीयता खूप मोठ्या प्रमाणात बांगलादेशी मंडळीमध्ये असं म्हटलं जात होतं. हे कृत्य कुणी केलं होतं तर ते मिलिटरीनी केलं होतं. नंतर एक भलं मोठं मिलिटरीचा कालखंड बांगलादेशने बघितलाय. सो आता तुम्ही आजूबाजूच्या लोकांशी बोलत असाल शहानवाज, त्यांना असं वाटतं का की मिलिटरीने आता जो बांगलादेशवरती ताबा मिळवलाय तो इतक्यात ते सोडतील आणि राजकीय ताकदीकडे पुन्हा एकदा सत्ता दिली जाईल? लोक तर म्हणत तर तेच आहेत की होईल असं. आणि मला वाटतं, मला जसं ऐकायला भेटलंय की हे आर्मी पण प्रो आवामी लीगच आहे, जे आर्मी सध्या आहे. तर मला वाटतं की ते लवकरच सूत्र हाती देतील. त्यांनी 1 हफ्त्याचा समय मागितलाय असं ऐकलंय मी, की नवीन गव्हर्नमेंट फॉर्म करायला. पण तुम्ही सर्वसाधारण लोकांमध्ये बघितलं तर गव्हर्नमेंट बद्दल आक्रोश आहे. त्यांना शेख हसीना नकोच होते ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं. अच्छा, तिथे बऱ्या प्रमाणात अल्पसंख्याक आहेत, स्पेशली हिंदू आहेत आणि अधूनमधून मंदिरावरती हल्ल्याच्या बातम्या येतात. काल पण असं मला कळलं की 1-2 मंदिरावरती हल्ले झालेत. असं काही तुम्ही वाचलंय आणि तिथले अल्पसंख्याक सध्या काय विचार करतायत? अशी ज्यावेळी एखादी घटना घडते, जसं आपल्याकडं UP बिहारमध्ये घडतंय, काहीतरी मुस्लिमांवर काहीतरी एखादी दुसरी घटना घडते, ती इथं फेसबुकवर हवा देऊन शेअर केली जाते. सेम बांगलादेशमध्ये पण होत आहे. एखाद्या मंदिर किंवा पर्सनल दुश्मनीमुळे कुठेतरी काहीतरी हल्ला झाला वगैरे, तीच त्या बातम्या हवा देऊन इंडियामध्ये शेअर केल्या जातात. अशा घटना घडतात. पण रिसेंटली 2 दिवसामध्ये झालेला असं मी ऐकलंय, पण त्याचं काही ठोस हे नाही आहे माझ्याकडं. तुमच्याकडे त्याचं फारशी माहिती नाहीये? माहिती नाही आहे. ऐकलंय मी की कुठल्या तर टेम्पलमध्ये लोकांनी तोडफोड केल्या. असतात समाजकंटक सगळ्या देशामध्ये असतात. पण मला वाटतं आपल्या लोकांनी जर एखादी बातमी अशी त्यांना कुठला व्हिडिओ वगैरे येत असेल त्यावर विश्वास ठेवू नये, की पूर्ण कम्युनिटीवर अत्याचार होतोय. मी इथं 6-7 वर्ष झालं राहतोय. मी हिंदूंच्या घरी पण गेलोय, मी मुस्लिमांच्या घरी पण गेलोय. सगळे मिळून मिसळून इथं राहणारे लोक आहेत. राईट. अगदी शेवटचा प्रश्न शहानवाज, तुम्ही आता सेफ आहात का? तुम्ही तुमचे कुटुंबीय तुम्हाला फोन करत असतील, तुम्हाला भारतात परत यायचंय की सध्या सध्या सगळं ओके आहे, काही अडचण नाही?
सध्या जी परिस्थिती बघतोय दुपारी तर मला जे बघितलं मी हॉरिबल होतं. माझ्या आयुष्यामधला पहिला असा एक्सपिरियन्स होता की मी लाईव्ह गोळीबार बघतोय. पण सुखरूप घरी आलो त्या त्या ह्याच्यातून. आणि आता आम्ही विचार केला की 2-3 दिवस विल सी हाऊ सिच्युएशन गेट्स. इफ सिच्युएशन गेट बेटर्स वी विल फ्लाय बॅक. पण आता आज आणि उद्या ऐकले की हे बंद आहे. एअरपोर्ट बंद आहे. आणि इंडिया फ्लाईट फॉर अनिश्चित काळासाठी बंद केलेले आहेत. इंडिया बांगलादेश फ्लाईट. होय. आणि किती भारतीय आणि त्यातल्या त्यात मराठी मुलं किती आहात? कारण टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये टेक्सटाईल इंजिनियर म्हणून बरेच तुम्ही मराठी जर मुलं काम करतात. आमची डीकेटीसी जर म्हणला तर आम्ही 2017 आणि 19 मध्ये जेवढे आलेलो जवळपास आम्ही 30-35 लोक आहेत डीकेटीचे. पण मराठी कम्युनिटी पण भरपूर आहे. होय. शाहनवाज, थँक्यू सो मच. मला पूर्ण आशा आहे की बांगलादेशमधली परिस्थिती लवकरच निवळेल. आंतरराष्ट्रीय हो, पातळीवरती आम्ही पण काय प्रे हस्तक्षेप करतो. करता येईल, येस, हो. आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय हस्तक्षेप करता येईल याची चर्चा सुरू आहे. बीएसएफनी आपल्या बॉर्डरवरती आपले सगळे जी सुरक्षा यंत्रणा आहे ती सतर्क Right. केलेली आहे. आणि बांगलादेशची जनता तशीही मला म्हणाल तर मला खूप वाईज वाटते. जर तुम्ही पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानची तुलना केली तर बांगलादेश अनेक अर्थांनी पुढे आहे. सोशल इंडेक्समध्ये आहे, इकॉनॉमिकली पुढे आहे. आणि मला कम्युनिस्ट मंडळींचा पण तिथे खूप मोठा इन्फ्लुएन्स दिसला. म्हणजे काही लोकांशी मी त्यावेळेला बोललो, चर्चाही केल्या. तर मला पूर्ण आशा आहे की तुमच्याबद्दल तुम्ही पूर्णपणे सेफ राहाल. तुम्ही जे काही जॉब करत आहात तो जॉबही तुमचा इंटॅक्ट राहील. कुठेही काही इंटरप्शन होणार नाही. पण जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची मदतीची अपेक्षा असेल तर तुम्ही भारतीय दूतावासाशी संपर्क साधला पाहिजे. कारण हो, आपले मराठी आम्ही बांधव साधतो. खूप मोठ्या हो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मी मच. तुमच्या खूप खूप आभारी. माध्यमातून फक्त एकच सांगू इच्छितो लोकांना, जर हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचत असेल तर अशा सिच्युएशन मध्ये हिंदू मुस्लिम अशा प्रकारचे काही व्हिडिओ व्हायरल करायचा लोक प्रयत्न करतील, त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कारण इथं अशी स्थिती नाही आहे. फक्त थँक्यू. एवढंच सांगू इच्छितो. कारण हे कायम होत आहे इंडियामधून इथं आणि इथून इंडियामध्ये. तिकडले लोक येऊन विचारतात मला कधी कधी की अरे मुस्लिमवर अत्याचार होतो. मी डायरेक्ट त्यांना सांगून देतो की नाही, आमची कंट्री तशी नाही आहे जसं तुम्हाला वाटतं. कुठलाही विचारी मनुष्य जो सांगेल ना तेच शाहनवाजनी हा. सांगितलंय. मला खात्री आहे की शाहनवाजचं हे बोलणं सर्वजण अत्यंत गांभीर्याने घेतील. कारण तशी कुठलीही स्थिती आपल्याकडे लगेचच आउट ऑफ कंट्रोल आणि अनेक अर्थाने चर्चेचा विषय बनते. थँक्यू सो मच. या व्हिडिओच्या कमेंट धन्यवाद. बॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर टाका. मी शाहनवाजशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. टेक केअर. थँक्यू.